निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ये कानिफा, आसन ग्रहण कर। आपण सद्गुरू आहात, प्रथम आपण। नमः शिवाय। बर। नमः शिवाय। मैनावती, तूही आसन ग्रहण कर। नाही, आपण बोलत बसा, मी येतेच। यांनाही विश्रांती हवी असेल। खूप दूरचा प्रवास करून आले असावे। खूप काळ लागला इथे पोहोचायला। यांनी तुमच्याबद्दल कधी काही सांगितले नाही। प्रत्यक्षात ही आमची पहिलीच भेट, पण अप्रत्यक्षरित्या ते सद्गुरू म्हणून माझ्यासोबत नेहमीच आहेत। मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते। आपल्याला भोजनात काय प्रिय आहे? कोणताही मोह नाही मला। भिक्षेत जे मिळतं ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो मी। श्रीनाथ, आपल्याला पाकगृहात जे उत्तमोत्तम असेल ते। बर, मी येते। भोजनाची व्यवस्था झाली की मी संदेश पाठवते। देवी, तुमचं बोलणं झालं? होय। काय बोलले ते तुमच्याशी? काय बोलणार ते? दुर्गा आणि रोहिणीशी बोलले ते। हो, पण ते प्रवेशद्वारापासून, आणि खूप स्पष्ट बोलतात ना ते। मी बोलत होते तेव्हा मलाही भीतीच वाटली। आज त्यांचा पहिला दिवस आहे। लतिका, त्यांच्या भोजनाची व्यवस्था कर। काही विशेष सूचना? नाही, जे उत्तम आहे ते करा। देवीना हे अतिथी आले ते फार आवडलेले नाही। त्यांचं नावही किती वेगळं आहे ना, कानिफनाथ। श्रीनाथ त्यांना प्रेमाने कानिफा असं म्हणतात। कानिफा, तू स्त्री राज्यात आल्याचे मैनावतीस आवडलेले नाही, आणि त्याचे कारण खरे तर मी तुला सांगण्याची आवश्यकता नाही। मैनावतीस कुठल्याही परिस्थितीत मच्छिंद्रला स्त्री राज्याबाहेर जाऊ द्यायचे नाही। तिची अशी इच्छा आहे की मच्छिंद्रने सर्व काळ तिच्या सोबतच व्यतीत करावा, पण हे होणे नाही, हे शक्य नाही। स्त्री राज्यात जाण्याचे प्रयोजन साध्य झाले की मच्छिंद्र स्त्री राज्याबाहेर पडेलच, परंतु हे कार्य सोपे नाही। तू तुझा संयम सोडू नको कानिफा।
आवरलं का सगळं? सगळी कामं झाली आहेत, पण देवीन पुढे कसं जायचं हेच समजत नाहीये. का? काय झालं? अगं असं काय विचारते? तुझ्या लक्षात नाही आलं का? देवींना हे फार आवडलेलं नाही. हो, पण ते बोलणं तर आधीच झालं होतं ना. यापुढे आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं? आपल्याकडून असं काही घडायला नको ज्यामुळे श्रीनाथाला वाईट वाटेल. आणि आपण असंही वागायला नको की देवी नाराज होती. पण जे अतिथी आलेले आहेत त्यांचा आदरातिथ्य तर करावाच लागेल. मला माहिती आहे की त्यांचं येणं देवींना आवडलेलं नाही, पण म्हणून त्या अतिथींशी आपण वाईट नाही वागू शकत. अगं, पण आपण असं करणारच नाहीये. आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं. हो, चला, मला पाकगृहात जावं लागेल, कारण अतिथींसाठी भोजनाची व्यवस्था मला करायला सांगितली आहे. मलाही बरीच कामं आहेत. नंतर भेटू. हो. आपण मार्ग दाखवला म्हणूनच इथवर येऊन पोहोचलो मी. कानिफा, तुझ्या भेटीची मलाही इच्छा होती. क्षमा करावी गुरुवर, पण मग तुम्ही मला आणि माझे गुरु श्री जालंधरनाथ यांना भेटायला का नाही आलात? याचं कारण उघड आहे. मी ह्या स्त्री राज्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला भेटू शकलो नाही. मी आणि माझे गुरु आम्ही दोघांनी आपल्याला शोधायचा खूप प्रयत्न केला. होय, मला त्याची पूर्ण कल्पना आहे. गुरुवर, मला अनेक प्रश्न पडले आहेत. कानिफा, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन, परंतु तू आज आणि आत्ताच आला आहे. आधी स्नान कर, भोजन कर, विश्रांती घे, मग आपण बोलूयात. पण गुरुवर, ह्या राजवाड्यात स्नान आणि भोजन मलाही सुरुवातीला हे सगळं अवघड गेलं, पण मी ते वास्तव्य करणार नाही. जितके दिवस तू इथे आहेस तितके दिवस हे स्वीकार कर. जशी आज्ञा गुरु. सगळी तयारी झाली? हो देवी, श्रीनाथांना जे जे पदार्थ आवडतात ते सगळे केले आहेत.
त्यांना कोणीतरी संदेश पाठवा. मी जाते. त्यांना सांगा भोजन तयार आहे, तात्काळ यावे. देवी, तुम्ही खूप काळजीत दिसत आहात. माझ्या जीवाची काय उलघाल होत आहे हे कसं सांगू माई. देवींनी भोजनासाठी आमंत्रण दिले आहे. येतोच आहोत. गहिनी, मी तुला शिष्य म्हणून स्वीकारले आहे, परंतु अद्याप नाथ परंपरेत तुझा प्रवेश झालेला नाही. नाथ परंपरेची आभूषण आणि भगवी वस्त्र तुला देण्याची वेळ आलेली आहे, आणि ती देण्यासाठी मला तू जिथे आहेस तिथे आलं पाहिजे. शुभम भवतु. गहिनी, तुझी साधना पाहून मी प्रसन्न झालो आहे. नाथ परंपरेत तुझा प्रवेश झाला आहे. आणि नाथ पंथाचे आभूषण आणि वस्त्र तुला देण्याची वेळ आली आहे. ही वस्त्र काढून भगवी वस्त्र परिधान कर. जशी आज्ञा गुरुवर. शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन हो अलख निरंजन.
गैनी, तू केलेल्या साधनेचे हे फळ आहे. ही अत्यंत पवित्र अशी भगवी वस्त्र आणि आभूषणं आहेत. यांचा स्वीकार कर. गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री त्यांना भोजनाचं आमंत्रण दिले आहे. ते इकडेच येत आहेत. भोजन कक्षात आपले स्वागत आहे. आसन ग्रहण करावे. ये. बस. स्त्री राज्यातल्या पाकगृहात हे भोजन तयार केलेले आहे. काही उणीव राहिली असल्यास अवश्य सांगावे. कानिफा, भोजनास सुरुवात कर. कानिफनाथ, तुम्ही या स्त्री राज्यात अधिक काळ थांबणे माझ्या हिताचे नाही. आपण काही म्हणालात का देवी?
नाही